परतून पाहते आहे का नाही, माग वळवळ पाहायला मच्छिंद्रनाथ म्हणजे माझा प्राण येते, कारण कोण आहे, माझा गुरु इथं आहे किंवा दत्तगुरु इथं दिले, कारण तिथं एवढं माया लावली होती. असं मच्छिंद्रनाथ पुढे निघत असताना माग वळून बोलू लागलेले आहे. प्रेमाश्रू ढाली नयनी पुढे ठेवी पदा लागुनी, ऐशे चालता तयावनी दूर दुरावाय पडला शे. बघा कसं सांगितलं ग्रंथकाराने, आपल्याला तेवढं दुःख झालं पाहिजे नाही, परमार्थ का होत नाही. लेख जरी आपण बघा पाठवणी केली म्हणजे तुम्हाला आहे मला आहे सगळ्याला आहे, पण दुःख राहत नाही ना, राहते का. तसं आईपासून बाळ तुटलं, डोळ्यामधून पाणी येते मच्छिंद्रनाथाचे, तरी पाऊल टाकायला लागलाय. तसं ते काय आहे का नाही, पर्वत दूर होऊ लागलेला आहे, दत्तगुरु पासून दूर होऊ लागले. तर या शोकाने असं हे मार्गक्रमण करू लागले. मग मार्गधरणी काशीपुरी चालते झाले ते अवसरी, मुक्काम लंघिता दरिद्री प्रयाग स्थानी पातले. आता मार्गक्रमण करत कुठला मार्ग धरलेला आहे, काशीच्या ठिकाणचा मार्ग धरलेला. मुक्काम करत प्रयागाच्या ठिकाणी हे दोघं तो त्या गावी मूर्तिमंत औदार्य राशी प्रतापादित्य त्रिविक्रम नामे नपणात धर्म प्राज्ञी नांदत से. प्रयागाच्या ठिकाणी विक्रम आहे, आता प्राज्ञिक आहे आणि तो राजा आहे, आणि त्या नगरामध्ये मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाचा गजबाजी रथ संगती जयाची सेना परिमिती, तर या धर्म नाशार्थ निगुती सैन्य सिंधू मिरवला. सैन्य सिंधू मिरवला. राजा भरपूर होतं, वैभव सारखे होतं, पण न्याय नीती त्या राजाला कळत नव्हती, आहे की नाही. म्हणजे प्रजा कशी सांभाळायची या त्या विक्रम राजाकडे कुठलंही ज्ञान नव्हतं, असं त्या नगरामध्ये पोहोचलेले आहे. भद्रासनी तो राजेश्वर जयाची संपत्ती अवडंबर, पाहुणी लागती अमर, हा एक प्रभू म्हणती ते. एवढं त्याच्याकडे वैभव, इंद्राकडे जेवढं वैभव, दुसरा हा अंबरनाथ म्हणजे इंद्रच, एवढी त्याच्याकडे वैभव आहे, पण न्याय नीती किंवा दया करुणा प्रेम त्याच्या अंतःकरणामध्ये ऐशी परी राज संपत्ती परी उदरी नाही संतती, तैशात देही जरा निगुती प्राप्त झाली बळत्वे. आता काय सांगितलं ग्रंथकाराने सांगितलं, ज्याच्याकडे धन दौलत भरपूर आहे त्याच्याकडे वारस नाही, ज्याच्याकडे लय पैसा त्याला खर्चाची अक्कल नाही, आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला अक्कल आहे खर्चाची पण पैसा नाही, अशी त्या राजाची अवस्था आहे. आणि पोटी पुत्र संतान नाहीये, त्यामुळे दुःखी आहे. परी तो राजा सुगम प्राज्ञ परोपकारी अपार ज्ञान, मूर्तिमंत दयाचे सन्मान पाळीत असे नेटका. नेटका पाळायचे म्हणजे आशावादीचे, नारळ कधी फोडायचे, देवाला आम्हाला काहीतरी करावं. सोमवारी आपण माझ्याच्या मंदिरात गर्दीच गर्दी, गुरुवारी दत्ताच्या गर्दीच गर्दी, सोमवारी चालले आहे का नाही, आणि परत मंगळवारी हायत माता, शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी जय बजरंग बली, काहीतरी दे बजरंग बली म्हणतो. एकदाच आठवड्यात मागायला लागला की येतोय माझ्या. तसा राजा प्राज्ञिक आहे. आता आपली इच्छा कामना पूर्ण करण्यासाठी याच्याकडनं दान धर्म पण करतोय, पण त्याने मिळणार आहे का, आपल्या प्रारब्धातच नाही, ते मिळेल कुठून, नाही मिळणार आहे. इथं घोटाळा झालाय. काय झालं घोटाळा, बिघडले का? 24 एकदम 69 वय आली, कसं काय भानगड झाली. मोबाईलवर कुठे गेला, बरोबर इथंच घोटाळा झाला. 24 इथं म्हणजे काही शब्दावर मला समजलं नाही, म्हणलं असं का झालंय, म्हणलं इकडे बघावर नाही ग्रंथ अंतर हा म्हणून किती वेळ गेले, एक पान गेले मला, म्हणजे ह्याचा संदर्भच लागला नाही. आपला गेल्या वर्षी ग्रंथ आणला, 2 पान नव्हते तेव्हापासून हीच केला नव्हता ना. दुसरा आहे का ग्रंथ इथं कुणाकडं? काय इथं इथं एकदमच कथा ही पुढे चालली. आंध्र एक वेळ आहे का, मोठा अक्षर कर, अक्षर वाढव, हे असं असते काय ना काहीतरी. नट्टीच्या लग्नाला 17 येत नट्टी मी तो उभाच राहत नाही, कुठवर जाईल बघा, जवळजवळ 68 वयापर्यंत 7 30 आणि 30 वय येतात, 30 वय येतात. 69 वयापर्यंत वाचते. किती 24 चालू आहे, 24 पासून. हो
ती फार 68 पर्यंत हा, 24 68 पर्यंत 68 वय. निस्ते 24 पासून 68 पर्यंत. जेवायला होताच काय की तो काय करतोय कोणाला ठेवाय. इथं मला एका शब्दावरून पुन्हा म्हणलं असं का व्हायला लागले, फरक का पडायला एवढा. घेतलं का हे बघ शेवटची इथं 24 शेवटला श्री गणेशाय म्हणायचं. पुंडरी कवळ्या ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन शिवदेव दत्तनाथ महाराज की जय. श्री गणेशाय म्हणायचं. तिथं सगळंच म्हणायचं. श्री गणेश श्री नवनाथाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ. परी तो राजा सुगम प्राज्ञ परोपकारी अपार ज्ञान मूर्तिमंत जयाचे संधान पाळीत से नेटका. हो मग परोपकारी होता राजा. ऐका ना, संधान पाळायचा नित्य नियमाने तो दान धर्म करू लागलेला आहे. हा आता तयाचे राजात 52 वर्ण कोणी न देखो किंचन संत आलिया करीती पूजन सकळ जगी हो, मला त्या राजाच्या ह्याच्यामध्ये किती वर्णाचे लोक आहेत? 52 वर्णाचे लोक आहेत. याचे काले बघा साधू संत आले, कोणालाही असा विनमुख देणारा जाऊ न देणारा असा तो विक्रम राजा प्रयागाच्या ठिकाणी जेव्हा मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथ गेले तेव्हा ते पाहिलेलं आहे. 14 विद्या माझी कुशल जैसा दुसरा मुष्य कपाळ हिनंदिनांची माय कनवाळ आणि काळ तत्काळ शत्रूचा. हो माता 14 विद्या निपुण असा तो राजा आहे. करता काळ म्हणजे या देहामध्ये आपल्या जरी विकार आला तर त्याचं शालन करण्याचं सामर्थ्य कोणाकडे? त्या राजाकडे होतं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पारंगत असणारा असा हा कीर्तिवान राजा. म्हणजे इंद्रापेक्षाही त्याच्याकडे धन संपत्ती असणारा एवढा राजा आहे. पण काय नाही, विवेक पुत्र किंवा संतती पोटी नाही. म्हणून या जगाला कधीही विनमुख जाऊन न देणारा असा तो राजा प्रयागाच्या ठिकाणी जिथं आगमन झालं कोणाचं? मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाचं, त्या ठिकाणचं त्या राजाचं कथा आहे. सकल ग्रही देशावर त्या राजाचा परोपकार त्यामुळे मिरवती सकळ नर चिंता विरहित सुखाने. या सगळ्या देशात म्हणजे त्या राज्या बघा, त्या राज्यामध्ये जेवढं गाव आहे त्या सर्व गावावरती कोणाचा याचा उपकार कोणाचा? या राजाचा. त्याच्यामुळे सगळीचे त्या गावगावचे लोक हळहळ करू लागले. कारण का? आमच्या राजाच्या पोटी पुत्र संतान नाही. एकही असा नाही की राजाविषयी चांगलं बोलत आहे. आपण तसं बोलतो ना राजाविषयी. आपण घरात एका माणसाबरोबर चांगलं बोलत नाही. आता गावगावाचे कसे काही चांगलं म्हणतात आपलं? म्हणताय का कोणी? म्हणताय का? नाही. आणि त्या राजाला म्हणजे त्याचा जेवढा प्रदेश असेल समजा महाराष्ट्र एवढं त्याचं राज्य जरी असेल, प्रत्येक गावातला माणूस हळहळ करतोय. म्हणजे किती दयावान असेल, किती कृपावान असेल, किती नीतिवान असेल, हे असे सगळ्याचे सगळे हळहळ करू लागलेले. असोयशे तेज स्थिती तया देशी पावले निगुती ते सकळ नारी नर स्थिती विजय वचनी गहिवरले. विजय वचनी गहिवरले. आता किती आता ते आल्यानंतर सगळ्याला आनंद झालेला आहे. नारी नर आहे, मग सगळं अर्चन उत्तमाच आहे. बघा आदित्य उत्तमाच आहे. अशा ठिकाणी मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथ प्रवेश केलेला आहे. या परितयाची ग्रह स्वामिनी जिये मिरवती ज्ञान खानी पतिवर्ता सौदामिनी षडवर्ण व गुणी गुणसुई. हो षडवर्ण व गुण अगुणी कशी शुभाननी. आता त्या जसा पती आहे त्याच पतीच्या कर्मानुसार किंवा त्याच्याच रूपाला साजणारी अशी त्याची ती शुभाननी म्हणजे पत्नी कुणाची? त्या विक्रम राजाची अशी त्या ठिकाणी आहे. की रावतो उत्तम धोराळ तै दिसती ती स्तंभाकार की संसार महिचा हंकनार अनंत रूपी नटलासे. की रावतो उत्तम धवराळ धवलारी
तै दिसती ती स्तंभाकार की संसार महिचा हंकनार अनंत रूपी नटलासे. अनंत रूपी नटला असे. आता कसं आहे, जसं भगवान शंकर आहे बघा, सगळे देव देव महादेव आहे, त्यांच्या छायाखाली संसार सगळा नटला, तसा तो राजा स्तंभासारखा तटस्थ आहे. ऐसे परी राजयुक्ती परी जरा पाहुनी राया प्रती तेने भर्यात होऊनी चित्ती चिंते माझी पडली शेष. माता राजाकडे वैभव सामर्थ्य सर्व दया घन आहे, कृपा घन आहे, सर्व प्रजेवर सुख समाधान हे करणारा, पण जरा म्हणजे शरीर म्हातारा झालेलं आहे. म्हातारा झाल्यामुळे चिंता लागलेला, कारण हे राज्यकारभार परत आपल्या मागे कोणीतरी चाललं पाहिजे जसं, त्यामुळं राजा अंतःकरणामध्ये चिंतित आहे. मने रायाचे सकळ अवसान जिंकुनी नेले आहे जरनेने मेनो दिवस येईल कोण संगतीशी सोडवया. संगतीची सोडवाय नेनो. आता सर्वजण विचार केला, आता राजा कसा झाला, म्हातारा झाला, म्हणजे राज्यकारभार कोण सांभाळेल. राजाचं तर वय कसं आहे, संपुष्टात येऊ लागलेलं आहे, आणि एक दिवस जर असा आला तर हे पुढचा कारभार कोण सांभाळेल, असे सर्वचे सर्व गावचे लोक त्या राजाविषयी हळहळ करू लागलेले आहेत. ऐशी चित्ता व्यापली चित्ती तो रायाशी भरली आयुष्य भरती सप्त शरीरी पाहुनी वृत्ती गमन करी परत्र. गमन करी परत म्हणजे अशी आता आली की शेवटची घडी आलेली, आणि त्याच्यातच कुणाचं या नाथपंथाचं आगमन झालेलं आहे. बघा आता या राजाला साहेबकडे आला, आपल्याकडे सगळं जरी राजवैभव जरी असलं तरी आपलं काय चालवणारा कुलपुत्र नाहीये, त्याच्यामुळे ते संपुष्टात आलं की काय, असे अंतःकरणामध्ये अखंड चिंतन आहे त्याच्या. प्राण सांडूनी शरीराते गेला असे निराळ पंते मही उरले असे प्रेत झाला कांत राज्यांत. आता एवढं प्रेम करणारा राजा सर्व प्रजावर त्या देहातला आत्मा निघून गेला, परलोकामध्ये गेला, सर्वचे सर्वजण हळहळ करू लागले. आणि त्या जाऊ त्या प्रयागाच्या ठिकाणी कोण गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ गेले, ते बघून काय म्हणतायत पुढे ऐकूया. पवित्र नामी रेवती ललनाना अट्टहास करी शोक रुदना तेची रीती तर जना दुःख प्रवाह लोटला असे. जशी चंदा बघा प्रजा जसे रुदन करू लागले, त्याची पत्नीचं नाव काय रेवावती सांगितलं, तीही त्या 18 रुदन करू लागलेले, कारण का आता राजा गेलेला आहे, आता माझी काय अवस्था, त्या हिशोबाने रडू लागलेली आहे. ते पण आठवणी त्रिविक्रम रायाचे गुण परमाक्रंदती जन म्हणती पुन्हा या राया समान होणार नाही दुसरा. आता या त्रिविक्रम रायाचे सगळे गुण आठवून असा राजा पुन्हा या राज्याला लाभणार नाही, किंवा या प्रजेसाठी राजा लाभणार नाहीये, असे हे सर्वजण काय करू, हे प्रजाजन रुदन करू लागलेले आहे. ऐसे हट्ट हास्य करो घरोघरी जन नारी नारादी दुःख संपन्न तय संधीत गावी येऊन नातते ते पातले. असो आता या राजासाठी घरोघरी सगळे शोक दुःख करू लागले, तर या दुःख आहुतीमध्ये कोणाचं आगमन झालेलं मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या नगरामध्ये पोहोचले गेलेले आहे. स्त्रेत महान प्रयाग स्थान उभय संचरती त्या कारण तो ग्रही दुःख निमग्न शोकाकुलित मिरवले. आता हे प्रयाग क्षेत्र आहे ना, क्षेत्राच्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आले, पण सगळ्या घरी काय झालेला शोक आहे, कारण काय झाला, या राजाचा राज्य चालवणारा तो त्याचा काय झालेला देहातला आत्मा निघून गेलाय. हे सगळं मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाने पाहिलेलं आहे. कोणी शरीर टाकीत उनी कोणी पडले मूर्छा येऊनी कोणी योजनी हृदय पाणी धबधबा पिटिती. आता कोणी जमिनीवर मूर्छेना येऊन अवस्थेमध्ये पडले, कोणी रडू लागले, कोणी आपल्या दोन्ही हाताने हृदय बडू लागले. असला हा आकांत कोण मच्छिंद्रनाथाने पाहिलेला आहे. कोणी येऊनी पिशा चवत इकडून तिकडे धाव घेत आहा म्हणून शरीरात धरणीवरी ओसंडीत. आता कोणी भूत लागले, कसं लागले भूत लागले मध्ये पिशाचे होत, इकडून या तिकडून जाते. मच्छिंद्रनाथाने सांगितलं ना किती अध्यायामध्ये, 5व्या अध्यायामध्ये का नाही, भूते उदय असं आली. आता काहीतरी ह्यांना काय करावं, आपल्या कार्याशी लावावं. तसं कोण बघा, कोण जमिनीवर पडू लागले, कोणी इकडून तिकडे पडू लागले. आहा राजा सगळ्या शोकामध्ये डुबून गेलेले आहे. कोणी धरतीवरती आपटती भाळ रुधिर व्यक्त करुणी बंबाळ हा त्रिविक्रमराव भूपाळ सोडून गेला म्हणतात. माझा कोणी जमिनीवर काही कपाळ आपलं रक्त भंबाळ करू लागलेले आहेत, आणि त्रिविक्रम राजा आम्हाला सोडून गेला, असा शोक नाना प्रकारे सगळे हेच वर्णन ग्रंथकाराने सांगितले. आपण कुठं करतो बघा, झोपताना मागं म्हणून काढलं होतं, आपण कुणा सांगतच नाही. सांगतोय का, झोपलं आपल्याला लागले, कुणाला लागलंय,
मग त्रिविक्रम आहे, आतल्या देहातले आपले सगळे विकार घालवायचे. मग विक्रमपणा माझा जात असेल तर काय केलं पाहिजे, आपल्याला एवढं कार्य उत्तम केलं पाहिजे. मग असे काही जण कोणी जमिनीवर आपटलं, कोणी तोंड बडवून गेलं, कोणी मूर्छेनं येऊन पडू लागलेलं आहे, असं त्या राजाचं नाम घेऊन शोक करू लागलेले आहे. ऐसे परी एकची आकांत नारी नरादी बोलती समस्त ते पाहुनी मचिंद्रनाथ परमचित्ती कळवायला. ऐसे परी नर नारी एकच शोक आहे. त्रिविक्रम राजा गेला, आमचा पोशिंदा गेलेला, याच्यामुळे सगळं वार्ता कोणी ऐकले, मच्छिंद्रनाथ ऐकले. हे सगळं नगर काय झालेलं आहे, शोकामध्ये पडलेलं आहे. तेव्हा मच्छिंद्रनाथ काय करताय, सहज चालतात ते पथ ठाई ठाई उभा राहत त्या रायाचे गुण समस्त आठवणी रडताती. हो माता त्या मार्गाने पंत चालता ठाई ठाई त्यांच्या एकच आवाज लागले, त्या राजाचेच गुणगान गाऊ लागले. असं हे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ ऐकत आहे. धर्मज्ञानिक रायाचे गुण मोकपणी होता श्रवण तव ते वेळी तो मच्छिंद्र नंदन मोहदरीत रिगतसे. हो माता हे सर्वचे सर्व ऐकून कुणाला मोह उभे मच्छिंद्रनाथाला, कारण हे धर्मदायी होता, न्याय देणारा होता, उत्तम प्रजा सांभाळणारा होता. सगळे करुणाचे शब्द ऐकल्यानंतर अंतकरण कोणाचं मच्छिंद्रनाथाचं द्रवळलं किंवा प्रेमाला मोहित झालेले मच्छिंद्रनाथ. मनात मने धन्य पुरुष जयासाठी जग पिसे जागले आहे तस्मात यास रावोपकारी वही वाटला. माता मच्छिंद्रनाथ अंतकरणामध्ये धन्य हा राजा आहे, म्हणजे याच्यासाठी अख्खं जग आहे, म्हणजे अख्ख्या राज्य हळहळ करू लागलेलं आहे. एवढे करू नका, ते दुःख ऐकल्यानंतर आपल्याला बी दुःख ऐकल्यानंतर हळहळ होते ना, पण ती थोड्या वेळाने लगेच विसरली जाते. पण मच्छिंद्रनाथ तसं केलं का नाही केलं, कारण काय केलं, या प्रजांचं किंवा हे दुःखी झाले ते यांना काय करावं, आनंदात प्राप्त करून घ्यावा. त्याच्यामुळे स्वतःच्या अंतकरणामध्ये एवढं करुणा, एवढं प्रेम त्या त्रिविक्रम राजाविषयी मच्छिंद्रनाथाच्या अंतकरणामध्ये आले. तरी हा ऐसा भलेपणी राव मिरवला आहे अवनी तरी याते पुन्हा आणोनी देहंगत करावा. माता मच्छिंद्रनाथाच्या अंतकरणामध्ये त्यांनी एवढा सामर्थ्याचा राजा आहे. माता याला काय करा, परत जिवंत करावा, देहावस्थेमध्ये आणावं. असंही आतल्यात न व्यक्त करता, म्हणजे चालताय बोला लागले, आतल्याच बोलू लागले, तर काय करतायत. ऐसे योजनी सोचितात पाहे रायाचे आयुष्य भरत तव तो रावत तुक्यात निरामयी पोहोचला. हो माता मच्छिंद्रनाथ अंतकरणामध्ये विचार केला, याचं आयुष्य शिल्लक आहे का नाही, या राजाचं आयुष्य शिल्लक आहे का, ते बघितलं. तेव्हा आयुष्य जरा संपलेलं होतं, राजाने सांगितलेले, ग्रंथकारांनी सांगितलेले. तेव्हा मच्छिंद्रनाथ काय करतात ऐकूया. रावण उरलासे जीवितपणी मिळाला ऐक्य ब्राह्म चैतन्य ऐसे देखता जीवितपणी मग उपाय ते हरले. हो माता मच्छिंद्रनाथ अंतकरणामध्ये विचार केला, जीव इथं कुठंतरी आहे का काय बघावं. पण हे काय झालं, चैतन्यमय त्या विश्वामध्ये बघा विलीन झालेला आहे. आता कुठे शोधायचे, मग तेव्हा मच्छिंद्रनाथ चिंता करू लागलेले आहे की मुळीच बीजा नाही ठाव मग रुक पात्री केवी हे लाव तेवी जीवितपणी राणीव नातुडपणी उतरलीसे. की मुळीच बीजा नाही ठाव मग रुकपत्री केवी हे लाव तेवी जीवितपणी राणीव नातुडपणी उतरलीसे. काय सांगितलं ग्रंथकारांनी सांगितलं, अगोदर बीजच नाही, अंकुर कुठून, अंकुर आलं तर पाला कुठून पडेल, वाळल्या पाना कधी काय हालत नाही, त्याच्या आतच काहीतरी केलं पाहिजे, कारण हे सगळे ते सगळे राणे काय दुःखामध्ये पडलेत. ही चिंता फक्त मच्छिंद्रनाथ अंतकरणामध्ये करू लागले. मग स्तब्ध होऊनी मच्छिंद्र नंदन परताता झाला ग्रामातून परी मच्छिंद्राहुनी गौरवनंदन कळवला सोचितांत. हो माता मच्छिंद्रनाथाने अंतकरणामध्ये काय झालेलं दुःख झालं, तेव्हा ते ग्राम सोडला आणि काय त्याच्यापेक्षा हे गोरक्षनाथाच्या अंतकरणामध्ये त्यांनाही प्रेम गोवलं गेलेले. आता त्या गावातून शोकामध्ये राहणार बघा, एखादं जास्त रडत असल्या का पण मग त्याला समजून काय पण आपण बाजूला उभं राहा. तसं मच्छिंद्रनाथ गावाच्या बाहेर निघाले, काय करते पुढे. राज्यभागी जगाचे बोलणे कुणिया गौरनंदनाने मोहे चित्तस्फोट होऊनी अश्रुडाळी नयनाते. आता या राज्याचं सगळे ते सगळं ऐकल्यानंतर त्या त्रिविक्रम राजासाठी एवढी प्रजा हळहळ करू लागलेले. तेव्हा गोरक्षनाथाचं बी अंतकरण द्रवळलंय, कारण आता काहीतरी उपाय करावा लागेल, किंवा गुरुची विनंती करावं लागेल, किंवा गुरुला नतमस्तक व्हावं लागेल, असं हे गोरक्षनाथ अंतकरणामध्ये चिंतन करावं लागलेले. ऐसे स्थिती ग्रामातून निघते झाले उभय जण तो ग्रामाबाहेर निवांत काननी शिवालय देखिले. माझा हे दोघांनी श्रवण केलं, या प्रजेने या राजासाठी एवढं दुःख शोक मांडलेलं आहे. तेव्हा त्या ग्रामाच्या बाहेर, म्हणजे त्या नगरीच्या बाहेर गेले, गावाच्या बाहेर गेलं तर तिथे एक मंदिर होतं, आणि त्या मंदिराच्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ पोहोचलेले आहे. ते पाहून एकांत स्थान जाते झाले तया कारण
तो पलीकडे मोहक जन प्रेत संस्कार मांडिला. आता ते शिवालय मंदिरामध्ये गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथ पोहोचलेले आहेत. तोवरच बघा तीर्थ काय निघाली आहे का नाही. ती विधी करण्यासाठी सगळेचे सगळे नगरीचे लोक त्या राजाला घेऊन त्या मंदिराच्या बाजूला काय त्यांची स्मशान वाटिकासाठी ते मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाने पाहिलेली आहे. प्रेत स्कंदी वाहुनी चतुर्थ येथे झाले शिवालयात सवे अपार जन वेष्टीत शोक सिंधू पाशित. माझा ग्रंथकारांनी सांगितलं ते प्रेत घेऊन या. किती जण होते? 14 जण येतात. बाकीचे सगळी मंडळी मागे बघा सगळे येतात सांगोळवितलेले. म्हणून तेव्हापासून समजा घ्या कलियुगाच्या सुरुवात 4 माणसं लागतील. किती लागेल तो उचलाय 4 लागतील ना. प्रेताला 4 लागतात ना. तसं इथं ववीत गेले नाही. त्या राजाला घेऊन 4 गेले. बाकीचे तर सगळे झाले नगरवासी सगळेचे सगळे किंवा शिवालय मंदिराच्या बाजूने निघालेले आहेत. परी आकळीकपणे वंचना शोक सिंधूची दावी भावना परम आटुनी आपुल्या प्राणा प्रेता जागी कवटाळी. परी आगळीक दावनिया. आता एवढं प्रेम आहे की ते प्रेम प्रेताला कवटाळू लागले. एवढं राजा आमच्यासाठी कसा होता? आई होता. असे सगळेचे सगळे कारण त्या राजासाठी शोक करू लागलेले आहे. या परी गावोगावीचे जन तेही एकूणी वर्तमान धाव घेती आक्रोशपणे आप्तजन सारखे. आता हे सगळ्याचा सगळा शोक सगळ्या गावोगाव फिरलेला. आता गावातले तर बोलते नगरातले तर बोलते मग परगावचे आले राजासाठी शोक करू लागले. आप्तजन आहेत सगळे सोयरे सगळेचे सगळे तिथे आलेले आहे. ते पाहुनिया गोरक्षनाथ परम कळवून या चित्तांत बोलता झाला मच्छिंद्रा ते ऐशा पुरुषा उठवावे. माता गोरक्षनाथाने अंतःकरणामध्ये काय केले? सगळं पाहिल्यानंतर बघा दया करुणा उद्भवले. तेव्हा मच्छिंद्रनाथा सांगितले असल्या महापुरुषाला काय करावं नाता तुम्ही उठवा असं मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथाने विनंती करू लागलेले आहे. मच्छिंद्र एकूणी तयाची वाणी युगाची बैसे मने तया लागुनी परिस्थिर नो हे गोरक्ष मुनी पुन्हा वागुत्तर देत असे. माता गोरक्षनाथाने सांगितलं मच्छिंद्रनाथाने उगाच ग बस माझ्या शेजारी बसल्यात ना वळवळ करू नको असं तिथं सांगायला लागले. हे तर काही आपलं चालते. पण शिवालयामध्ये बसल्यानंतर गोरक्षनाथाने जेव्हा मच्छिंद्रनाथाला सांगितलं तू ग बस म्हणले उगाच बस असं काही सांगू नको. तेव्हा काय म्हणताय? म्हणे जरी तुम्ही न उठवाल याते तरी मी उठवीन सो सामर्थ्य. मच्छिंद्र म्हणे तुझे सामर्थ्य त्यास उठवावया नशे की. दोघांचं भांडण लागलं आपल्यासारखं नाही. कोण पळते कोण झोपते कोण ऐकतंय असं चाललंय दोघांचं. तुला सामर्थ्य नाही. मच्छिंद्राने सांगितलं गोरक्षनाथाने सांगितलं तुम्ही जर नसं उठाल तर मी माझ्या स्वसामर्थ्यावर त्या राजाला उठवल्याशिवाय राहणार नाहीये. तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितलं तुझ्याकडे ते सामर्थ्य नाही. मी दोघांचा काय झालेला विवाद आहे. कारण स्वतःलाच उठवायचं होतं पण शिष्याची परीक्षा घेण्यासाठी गुरु त्या सामर्थ्याने कुणाला गोरक्षनाथाला बोलू लागले आहे. ऐसे एकूणी गोरक्ष वदत मने याच्यासाठी वेचिन जीवित परी सुखी करीन सकळ जनांते निचेसी महाराजा. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला म्हणल्यानंतर तुम्हाला तुझ्याकडे सामर्थ्य नाही तेव्हा सांगितलं माझा प्राण गेला तरी चालेल पण हे प्रजा सगळी सुखी केल्याशिवाय राहणार नाहीये असं गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ परत बोलू लागलेले आहे. जरी न उठवे माझे नि राजा तरी अग्नीत ओपीन शरीरी ओझा हाची सिद्धार्थ पण माझा निश्चयशी वरील. आता गोरक्षनाथाने सांगितलं माझ्याच्याने जरी नाही राजाला उठवता झालं तर मी चित्ते स्वतःच माझा देह दहन करील आणि प्रजा सुखी केल्याशिवाय राहणार. कसं का? गुरुचं सामर्थ्य. गुरु कोण काढून घेता आलं पाहिजे. ज्ञान आपल्याला काढून घेता आलं पाहिजे. आपण ज्ञानाला लागले म्हणतो नको आपल्या डोक्याच्या वरून चालले हरिपाठ म्हणून नको आपल्याला येतच नाही. पण हे दोघांचा गुरु शिष्यांचा संवाद चाललेला आहे. जर नाही तुम्ही उठवलं तर मी स्वतः काय करेन त्या राजाच्या चित्तेमध्ये माझा प्राण त्याग केल्याशिवाय राहणार नाहीये. तेव्हा मच्छिंद्रनाथ काय म्हणताय? जरी येशिया बोलता संमत जरी मातेन घडे नाथ तरी रौरव भोगिन कोटी वर्षात कुंभी पाक महाराज. जरी माझ्याकडनं या राजाला उठवता नाही झालं तरी मी काय होईल रौरव नरकामध्ये कुंभी पाकामध्ये मी गेल्याशिवाय राहणार नाही असं गोरक्षनाथ पुन्हा गुरुला सांगू लागलेले. तर कारण गुरुकडनंच हे कार्य करून घ्यायचे. जरी माझ्याच्याने जर नाही झालं अनेक पिढ्या माझ्या मी तर जाईल पण अनेक माझे पूर्वज त्या रौरव नरकामध्ये पचल्याशिवाय राहणार नाही असं गोरक्षनाथ बोलू लागले. ऐसे बोलता दृष्टर वचन मग बोलता झाला मच्छिंद्रनंदन आहा वस्ता शोधावीन व्यर्थ काय बदला. माझा गोरक्षनाथाने असं बोलल्यानंतर मच्छिंद्रनाथाने सांगितलं असं दुस्तर वचन का बोलायला तू असं विचित्र बोलू नको. भरल्या करा आपण म्हणतो भरल्या करा काय झालं तसं गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथ शिवालय मंदिरामध्ये असं दुस्तर बोलू नको. थांब जरा काय म्हणतात पुढं. सारोगपणे केलासी पण राव उतरला जीवित्वे करून ब्राह्म्य रूपी सनातन
एके रूपी मेळ झाला मग तारक रूपी उतरला. आता तू राजाला उठवायचं चाललं, एक मेळ झाला. तुझ्या मनात होतं तेच माझ्या मनात आहे, असं बघा गुरु शिष्याचा संवाद तेवढं बोलावं लागतंय. आपण काय म्हणतो निवरा लागलं सोडून देते. काय केलंय आपण, कार्य हातात आलं की आपण बाजूला सरकले जाते. मग तेवढं टिकून राहिलं पाहिजे. तेव्हा मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथ सांगितलं तुझ्या मनात आहे तेच माझ्या मनात होतं, आता तुझ्यासाठी नाही होतं, आता प्रजेसाठी त्या राजाला उठवल्याशिवाय राहणार नाहीये असं मच्छिंद्रनाथ बोलू लागले. ऐसे बोलता वसुआत्मज मग तो गोरक्ष महाराज हृदयी शोधिता तेची ओज लक्षापरी वाचले. लक्षामध्ये वाचले. आता ही वसुनंदन म्हणजे कोण, उपचर वसूचे पुत्र मच्छिंद्रनाथ आहेत, त्यांनी शोधलेलं आहे. मग गोरक्षनाथाला आनंद झाला, कारण काय झालेलं आहे बघा. एवढा संवाद आला पाहिजे, एवढं भक्तीमध्ये असलं पाहिजे, एवढं आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मन घालता आलं पाहिजे. मन घातल्याशिवाय बुद्धी जागेवर येत नाही, बुद्धी जागेवर आल्याशिवाय चित्त चालत नाही. आपलं मन पिळत आहे कुठंतरी, आपण इथं ध्यान बसलं, इथं चित्तात काहीच नाही, गोंधळ होतोय सगळा. बुद्धीच कार्य करीत नाही काय का नाही. नुसता डीपी बसून त्याला कनेक्शनच नाही. आपल्या डीपी सगळ्या तिथं बसलेला, लाईट चालतच नाही. एक लागला की दुसरा डिम, तिसरा तर काय असं खालीच पडत हे लागतच नाही. तेव्हा काय म्हणतात मच्छिंद्रनाथ, मग म्लान करून आपले वदन म्हणे आता अग्नी घेईन. मग प्रत्योदक तेथून उठून काष्टान लागी मिळविले. माझा गोरक्षनाथाने सांगितलं मी माझा प्राण त्याग काय ना बघा. उदक घ्यायचे म्हणजे कुणाला पेटायचे, अग्नी पेटवायचे आणि स्वतःचा देह त्याग करायचा. कशासाठी, हे सगळे कर्म टाकायचे त्याच्यात, ते जाळायचे, ध्येय नाही टाकायचा. त्याला भक्ती लागत नाही, ज्ञान लागत आहे. म्हणतात त्याने उड्या हाणल्या आपण उड्या नाही हाणायच्या. हे वाईट कर्म सगळे सोहा. आता होली काही येते का नाही, काय का तिथं बोंबलायचं कशासाठी. मग इथे बी भगवंत आपल्याला बोंबलू सांगत आहे, बाबा नीट सुधरा, नीट ऐका, काय त्या देवाचं करा. आपल्याला काहीच घेणं नाही. येते तर बोंबले जाते, काही घेणं का कोणाला. एकटा जळत आहे सगळ्या पुढे, तसं इथे दोनच मरत येत रोज, बाकीचं काहीच घेणं नाही. बसायचं टेकून, झोपायचं खस काढून, बोलायचं खस काढून. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ परम झाला भयभीत. चित्ती म्हणे हा प्राणा ते चुकणार नाही घ्यावया. मच्छिंद्रनाथाला भीती वाटवलेला. आता हे करा निश्चय, कसा गुरुचा निश्चय, आणि शिष्य पण त्याच गुरुचा आहे. हा स्वतःचा प्राणाचा विचार न करणारा, हे त्यागल्याशिवाय राहणार नाहीये. तेव्हा अंतःकरणामध्ये दचकून मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला काय म्हणताय, जेने वडे आनया करिता चक्षी काढून आपले हाता तोषविली विप्रदुहिता निबर घट्ट निगर घट्ट असे. हा कारण भेणार नाही, हा याला वडे आणायला सांगितले तर स्वतःचा डोळा काढून दिला आणि या राजासाठी प्राण देणार नाही का, असं मच्छिंद्र त्या विप्र स्त्रीने, ब्राह्मणाच्या स्त्रीने सांगितलं. खोटं बोलतोय, तुला वडे खायचे तर गुरुचं नाव सांगतो. हा स्वतःचा प्राण त्यागल्याशिवाय नाही, असं मच्छिंद्रनाथाने अंतःकरणामध्ये काय वाटू लागले, भीती वाटू लागले. बघा शिष्य एवढा ताकदीचा असावा. म्हणजे परमार्थ म्हणाले, परमार्थ त्यासाठी करायचा आहे. पर्यामध्ये मी आलेला मारायचा. कुणाविषयी दूषण आपल्याकडे नसावा. आपल्याकडे जर दूषण आलं तर मग आपल्यासारखा पापी आपणच, दुसरा पापी नाही. मग मच्छिंद्रनाथान दचकल्या अंतःकरणामध्ये, आता नाही थांब, काय म्हणताय. मग पाचारुनी गोरक्षा ते बोलता झाला प्रांजळवत म्हणे बारे सुखी करावे जनाते या लागी बदलाशी. आता खरे तुरड बोलल्याशिवाय पुढचं सुधरत नाही. अगोदर गुरुनं परीक्षा बघितली शिष्याची, नंतर प्रांजळ वचन, गोरक्ष बाळा ये इकडे, प्रजा सुखी करायची म्हणतोस का, तुझ्या मनावर. आपण कसं म्हणतो, बाळा खायचं का, दूध भात खायचं का, वरण भात खायचं का, चपाती देऊ का, मजली देऊ का, भाजी देऊ का, तूप लावून देऊ का, आहे का नाही. तसं मच्छिंद्रनाथाने जवळ बोललं, या प्रजेला सुखी करायचं. ते त्रिविक्रम राजा गेला, त्या राजामुळे एवढी प्रजा दुःखी झालेली आहे. मग तुझं असं म्हणणं आहे का, आपल्या भाषेत कळलं म्हणजे लगेच कळलं जाते आपल्याला. तसं जवळ घेतलं, प्रेमाने सांगू लागले. तरी जनाचे उपकारास उदार झालाशी प्राणास चित्ती तुझे समाधानास विचार एक ऐकावा. विचार एक ऐकावा. आता या जनासाठी स्वतःचा प्राण देत, त्यांना सुख देण्यासाठी. पण मी जे सांगतोय ते चित्तामध्ये नीट ठेव. कुणी सांगितलं, मच्छिंद्रनाथाने गुरुला सांगितलेलं. बघा तुझं जर म्हणणं यांना सगळ्यांना सुखी करायचंय ना, मग थोडं हसव म्हणजे कोणी झोपणार. तसं मी जे सांगतोय ते चित्तात ठेव, असं मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला बोलल्यानंतर काय सांगतात पुढे, मी याचे देह स्थित होता रक्षाया तुझा हेत परिबा माझे या शरीरास द्वादश वर्षे सांभाळी. माझा मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला सांगितलं, आता त्रिविक्रम राजाला जर उठवायचं असेल तर त्याच्या माझ्या देहातला प्राण त्याच्या देहामध्ये त्याला उठवतो. बरं माझ्या देहाचं रक्षण 12 वर्षे करायचं. किती वर्षे जमल का तुला. कोण म्हणायला, गुरु म्हणालाय, कोणाला शिष्याला सांगायला.
तुझंच एवढं मनोगत आहे, तुझं एवढं मानस आहे, तुझं एवढं जर प्रेम आहे आणि तुला जर यांचा कणवाळा येत असेल तर माझ्या शरीराला सांभाळा करा. माझा आत्मा या त्रिविक्रम राजाच्या आत्म्यामधून राजाला उठवतो, पण माझ्या देहाचं संगोपन तुला 12 वर्ष करावं लागेल असं मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला बोलू लागले. 12 वर्षे झाली पूर्ण, पुन्हा देहात देहांतर्गत होऊनी सकळ जगाचे करुणी कल्याण, उपकारी मिरवेना. उपकारी मिरविलं. 12 वर्षे पूर्ण व्हायचे. 12 वर्षापर्यंत माझं शरीर काय कर सांभाळ करून त्या प्रजेला मी 12 वर्ष सुखी करेल आणि नंतर मग त्यांचं सुख झाल्यानंतर त्यांची इच्छा परिपूर्ण झाल्यानंतर परत माझा आत्मा त्या शरीरामध्ये जाईल. एवढं तुला करावं लागेल असं मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला बोलू लागले. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ आवश्यक गोरक्षे म्हणत, मग शीघ्र सांडूनी शरीराते राय शरीरी संचरला. मग एवढ्या सगळ्या वृत्तांत मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला सांगितलं अवश्य हो तुम्ही गुरुची आज्ञा शिरसावंत आहे, याच्यात बदल होणार नाही. तेव्हा लगेच तात्काळ काय केले मच्छिंद्रनाथाने या देहातला म्हणजे ध्येय सोडला आणि आत्मा निघाला. कुठं मग आता ह्या मुखातून शब्द निघाला आपल्या आत्म्यात घुसला पाहिजे ना. काय घुसला पाहिजे? धडपड कोणासाठी? पुढच्याला कळावं म्हणून ना. स्वयंपाक करायचा शिवाय देऊन खाणाराही खात नाही. खाता का कोणाकडे निघाला? त्रिविक्रम राजाकडे. कारण त्याला उठवायचे आणि प्रजा सुखी करायचे. मग आता आपल्या घरात स्वयंपाक करताना किती काला वागत तिथे कसं पड लागल? निघा खा मरा हे आणलं ते आणलं मलाच करावं लागते तसं म्हणलं नाही. म्हणजे माझ्या शरीर सांभाळ. काय सांग? माझं शरीराचा सांभाळ कर त्या त्रिविक्रम राजाला. तुझ्या अंतःकरणामध्ये प्रजेविषयी जे प्रेम आहे तेही परिपूर्ण होईल असं मच्छिंद्रनाथाने सांगितल्यानंतर गोरक्षनाथ ऐकतात, मध्ये बोलत नाही. वाचा. संचरला परी समशानही उठोनी बैसला राजदेही, ते पाहुनिया लोक सर्वही आनंद सरिते मिरवले. संचरला परी. आता बघा कुठं आणलं होतं? बांधून आणलं होतं ना चौकाने ताटिकेवर. त्याच्यात लगेच संचार केला तर राजा उठून बसला. सगळे त्या लोकांना आनंद झालेला आहे. जैसा पक्षी मांडीला ठाव मिरवे वृक्षान्य वावतेवी, देहाते सांडूनी बरवे राव देही संचरला. आता जसा पक्षी या झाडावर त्या झाडावर उडी मारावा तसं मच्छिंद्रनाथाने हा ध्यान त्याग केला डायरेक्ट कुठं त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये एवढं टाटकन उठून बसलेला. काय झालेला आहे? लोक म्हणती आम्हा प्रजे कारण, मोहे वेष्टिले हरिहराचे मन, म्हणून होऊनी सुप्रसन्न राया लागी जीविले. आता बघा प्रजेना केलं कोणी बोलतोय कोण नाही का नाही. तसं म्हणून आता मला सांगितलं ना स्वयंपाक करते तिला कोणी विचारित नाही जेवते का म्हणून. तिलाच म्हणजे खरड झालं यामध्ये झालं करपत आहे बोंबाल गेले सगळा वास सुटला. तशी प्रजा काय म्हणायला आमच्यासाठी उठून बसलाय राजा. अरे कोणी उठवलं कोण केलं? तुमच्यासाठी कोण उठायला मोकळाय का? आहे का? आपल्यासाठी कोणी मोकळाय का? एक देव कार्य करणार आहे पण जाणीव झाली आमच्यासाठी आमचा राजा उठला असे सगळे जर प्रजा बोलू लागलेले. एक म्हणती आयुष्य होते काळे हरण केले जिवंत, चुकारपणी समजुनी मागुते जीवविले रायते. चालू झाली एका एका जीवाला गाणार त्याचं आयुष्य शिल्लक होतं. आपण कसं म्हणतो तरुणत्व व्हायला गेला आयुष्य तेवढं होतं. चुकारपणे चुकून या माझं आलं नको त्यालाच घेऊन गेलं नाही ती तोंड बोलायला लागले. तर आता एकाची त्या स्मशान वाटिकामध्ये चर्चा चालू आहे. असोयच्या बहुधा प्रकरणी आनंद वदसे जगाची वाणी, मग ते परमहर्ष करुणी तो स्थानाते पाहुणे. असो आयुष्य आता जरा जरा आनंद झाला ती आनंद झाला उठे सगळी प्रजा आनंदी झाली कारण राजाने सदना सुसदनाच्या ठिकाणी कर राजा बरोबर सगळी प्रजा ही निघालेली आहे. जेव बाळा तू आता कुंडली किती झाले रे? 79. 7 वर सोडले तुम्हाला 7 वर सोडलं खरं. पानपलटी करा. 7 वर सोडले म्हणजे चालेल. पाणी आणा कुंडली महाराज की नाही श्री गणेशाय नमः.
नमो श्री सरस्वती नमो श्री सद्गुरू नमो श्री नवनाथाय नमो. जैसे पक्षी करीती गमन त्या तरुणी त्या तरुवरी जाऊन देवी गोरक्ष मुक्काम करून श्रंग मुरडी पातला. गावा निकट पेठेत धर्मशाळा होती त्यात वेश्या कटकी राहुणी तेत. कुठेच आहे मला मिळत लागला त्याचा मोबाईल आणला इकडं. हा इथे इकडे मोबाईल आता माझ्या मोबाईल सेंड कर. माझ्या मोबाईल सेंड कर. त्याच्याकडून घेऊया आशा बहुधा प्रकरणी आनंद वदत शे जगाची वाणी. मग ते परमसाचे करोनी स्वस्थानाचे पातले. माझा सर्व प्रजेला अति आनंद झालेला आणि स्वस्थानाच्या ठिकाणी त्रिविक्रम राजाचं जिथं आसन होतं तिकडे ते राजा निघालेला आहे. विधिवत कनकाचा पुतळा करणं स्मशान क्रिया संपादन पाहते झाले आपले स्थान आप्त जना समवेत. माता विधिवत काय केलेलं पुतळा केला. मग शनिवारी गेला तरी 3 पुतळ्या केला. ते आता राजाच जिवंत झाला. मला त्याच्यावर काहीतरी करावं लागेल ना. रचलं ते आहे का नाही. रचलेलं जाळावं लागेल ना. आपल्या काय काय मनानं रचलं होतं ते जाळावं लागेल ना एकदाच का नाही. अरे परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी. मग या सगळ्या कुकर्माचा जाळ मग त्याच्यावर काय केलाय कणकीचा पुतळा केलाय आणि आता सांग त्याचा विधिवत पूर्णपणे केलेला आहे. शिवालयात सशिष्य महाराज गोरक्षनाथ रक्षावया गुरुचे प्रेत स्थाना लागी विचार. इकडचं प्रेत उठवलं आणि इकडे प्रेत राखायला. कोण आहे सशिष्य कोण गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शरीराचं रक्षण करण्याच्या शिवाच्या मंदिरात आहे. आता आली पुजारी होती शैव गुरुविनी ती लागी पाचारले वृत्तांताचे निवेदी. माता गोरक्षनाथाच्या शिवालय मंदिरात तेव्हा तिथं आली कोण तितकी आता आली शिव गुरुविनी. कसली गुरुवी नाही सेवा करणारी तिचं नाव गुरुवी नाही. गोरक्षनाथ मंदिरातच बसले तेवढ्यात ती आल्यानंतर गोरक्षनाथाने सगळा वृत्तांत कोणाला त्या पुजारीला सांगितलं. पुजारीने बघा कशी येत. आता आपल्याला सगळं सांगितलं आपण काय आपल्या पोटात ठेवीत उद्याच आपल्याकडे भांडवळा पोतीत राहते असं झालं. तसं ते पुजारी काही बसत नाही. पुढे काय सांगितलं म्हणे माई राया करिता आणि प्रजेची धरुणी ममता मी मम गुरु मच्छिंद्र केला सरता राज देहा करणे. गोरक्षनाथाने त्या पुजारीला सर्वच्या सर्व यथा कथन सांगितलं. तुझ्या राजाचा या राज्याचा जो राजा त्रिविक्रम राजा होता त्याच्यासाठी माझ्या गुरुनं आणि प्रजेच्या सुखासाठी स्वतःचा आत्मा त्याच्या देहात टाकलाय. आता नीट ऐका कथा ही शेवटपर्यंत नीट वाचा ऐका. झोपो कुणी नका. एकदम सुंदर अशी कथा आहे. फक्त चित्त देऊन ऐकायची. आता काय सांगितले गोरक्षनाथाने त्या पुजारीला माझा इथं गुरु आहे आणि त्याचं इथं प्रेत आहे आणि तुमच्या गावचा जो राजा होता त्याला उठवलंय. ही सगळा वृत्तांत त्या पुजारीला गोरक्षनाथ सांगायला आले. आपल्याला सगळ्यांनी सांगून दमले पण आपण काय सुधारलो तसं ती बी काही सुधरत नाही. तुझ्या प्रजेचं सुख व्हावं या नगराचं सुख व्हावं या करता माझ्या गुरुनं काय केलेलं आहे या राजाला उठवलंय. हा वृत्तांत सांगू आता श्री गुरुचे प्रेत गवना ठाई रक्षुयाचे जरी तुझला आहे माहित ठाव माते सांग. माता गुरु बघा कुणी सांगितलं त्या पुजारीला गोरक्षनाथ विचारलेलं ही तर माझ्या गुरुचं प्रेत आहे. आता तुला असं एखादं गुप्त ठिकाण असलं तर सांग. माहित आहे का कुठली जागा तुझ्या साक्षीने. आपल्या घरात एखाद्या वस्तू विचारलं ना तुम्हाला हे आमचं इथं ठेवलंय म्हणून तसं त्या पुजारीला गोरक्षनाथाने विचारलं तुला एखादं ठिकाण असलं तर मला सांग. त्या काय म्हणते पुजारी ठाव तरी म्हणशील कैसा गुप्त जगात न कळलेशा
पूर्ण झाली 12 वर्ष पुन्हा श्री गुरु उठे माझा गोरक्षनाथाने परत त्या पूजनाला ठाव तरी म्हणशील कैसा, जिथं कुणाची दृष्टी जाणार नाही, कुणाच्या नजरेला पडणार नाही. किती वर्ष सांभाळायचे? 12 वर्ष सांभाळायचे. अशी तू जागा दाखव असं गोरक्षनाथ बोलला. तो ठावायचा मनात सांगून दृढ रक्षी प्रेत आणि स्वचित्ती रक्षून या मात गुप्त जगी वरचे हो. येताना भूत असा वृत्तांत गोरक्षनाथाने त्या पुजारणीला सांगितलेला आहे. असं ठिकाण सांग, ते 12 वर्ष त्याचं रक्षण करायचं आणि ही वार्ता कुणाला कळता कामा नाही. नाही पण मनात ठेवायचे. पण मनात आपल्या काय राहत नाही. मनाची शेती ऐकता दोष जाती, मती मंद ते साधना योग्य होती. नको रे मना खेद करू कोणत्या गोष्टीचा.